नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधामध्ये पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे. तपोवनमधील असंख्य झाडं तोडून उभारण्यात येणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. प्रदर्शन केंद्र उभारणीच्या 220 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केली. तपोवनातील वृक्षतोड केलेल्या जागेवर कुंभमेळ्याकरता साधू महंतांसाठी भव्य डोम उभारला जाणार होता. कुंभमेळ्यानंतर तो डोम पुढील 32 वर्षांसाठी एका खासगी कंपनीमार्फत प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. बांधा वापरा हस्तांतरित करा म्हणजे बॉट तत्वावर होणाऱ्या या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केलेला होता. हा विरोध दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत होता. त्याची अखेर सरकारला दखल घ्यावीच लागलेली आहे आणि त्यानुसार बीओटी तत्वावरील प्रदर्शन केंद्र उभारणीच्या 220 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली. कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही, तपोवनमध्ये होणार नाही. मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही, पण मलाही तुम्ही सांगितलं त्याविषयी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं. पण असे कुठेही झाडं तोडून एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही. मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे का साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल त्याचं तुम्ही भाडं घ्या भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल. नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात हे असतात त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल. पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत.